नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी. राज्यात 7 तारखेपासून म्हणजे 7 नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस रजेवर जाणार आहे, कायमचा निघून जाणार आहे, विड्रॉल होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 7 तारखेला पावसाळा संपला म्हणून हे जाहीर होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर 7 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल. ठिकठिकाणी थंडी जाणार. 8 ला थंडी आणखीन वाढत जाणार आहे, 9 पासून आणखीन खूप वाढत जाणार आहे. 10-11 ला सगळ्या राज्यातले सर्वांना स्वेटर घालावं लागतं अशी थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन ह्या 3 दिवस काय परिस्थिती आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग तो पाऊस विखुरलेला कसा पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, जालना जिल्हा झालं, ह्या त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या पट्ट्यामध्ये ह्या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. खूप काही मोठा पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे तर सर्वप्रथम सांगू इच्छितो राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते, पण कशी सुरुवात होते राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते. म्हणून राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे उत्तरेकडून म्हणजे सांगायचं झालं तर 5 तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, निफाड तालुका, त्याच्यानंतर धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, इकडं मलकापूर, नांदुरा, बुलढाणा घाटाच्या खाली, त्याच्यानंतर खामगावच्या त्याच्यानं पलीकडे अकोला, तेलारा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये 5 तारखेलाच राज्यामध्ये थंडी थोडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्या दिवशी धुकं देखील येईल, धुळी देखील येईल, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर 6 तारखेला ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे. मग ती पुढे कुठं येणार आहे मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ 6 तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणवणार. 7 तारखेला ती थंडी आणखीन परत पुढे सरकणार म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार. मग 7 तारखेला कुठे येणार आहे मग 7 तारखेला पुणे जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, त्याच्यानंतर इकडे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, असं नांदेड, हिंगोली, यवतमाळ, असे धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये काय होईल 7 तारखेला. परत ती 8 तारखेला थंडी काय होणार आहे तेलंगणाकडे जाणार, तेलंगणा कर्नाटककडे जाणार आहे. त्याच्यानंतर 9 तारखेला संपूर्ण तेलंगणातून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या 3 राज्यामध्ये तिकडे देखील थंडी होईल. आणि 9 तारखेला बरेच म्हणजे जवळपास केरळपर्यंत ती थंडी जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आहेत मग यानंतर पाऊस येईल का तर माझी सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी 7 तारखेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात परत पाऊस काय येणार नाही, उलट थंडीत वाढत जाणार. 7 च्या नंतर 8 ला आणखीन थंडी वाढेल, 9 ला जास्त, 10 ला 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असं जसे जसे दिवस वाढत जाईल तशी थंडी वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या आता ह्या 3 दिवस म्हणजे 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. 7 तारखेच्या नंतर राज्यात पाऊस काय येणार नाही. 7 तारखेला राज्यातला महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास 6 महिने मुक्काम केल्याच्या नंतर 7 नोव्हेंबर पासून निघून जायला तयार झालाय आणि निघून जाणार आहे आणि थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याचे मला मेसेज आले की आता ह्या 7 तारखेच्या नंतर तुम्ही म्हणता थंडी येणार, मग त्याच्यानंतर पाऊस येईल का. बरेच जण म्हणतात की काय पाऊस येणार. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 7 तारखेच्या